हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. आणि आजचा व्हिडिओ संध्याकाळच्या 5:30 वाजता स्टार्ट झालेला आहे बरं का. आणि काय करणार, रात्रपाळीची लाईट असली ना, चार्जिंग राहत नाही मोबाईलला, मग स्विच ऑफ होतो फोन. आणि मी तुम्हाला काय दाखवायला, हे बघा, आज या डाकून ना घरात कोंडले मी. घरात कोंडले, लय पळतात, लय मला कामच करून देत नाही. 4 वाजले की इकडे तिकडे पळायला चालू करतात. आता मी यांना बिस्किट आणले खायला घालायला, बघूया खाते का. आज गुड डे बिस्किट घेतले. अरे खाते, हे घे स्नोवी, ये धर बाबू. स्नोवडी, ही घे. रुसला तू रुसला, तू नाही खाणार. तुला पण नकोय का, खा ना. गप्पा ऐकत बसलाय माझ्या. दर. एवढे पळतात ना. उशीर म्हणजे आता 4 वाजता घरात आणून कोंडले मी यांना. कशी नाटक आहेत दोघांची. घे, अजून आणून देते तुम्हाला, घे. बाहेर खेळत असले ना असं काही खात नाहीत. तर चला, मी यांना अजून चपाती आणून देते. मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे ना असे ब्लॉग बनवायचे प्रॉब्लेम येतात. दिवसभर कामं झालेली असतात, मग काय कामं दाखवणार तुम्हाला, किंवा मग काय विशेष तरी सांगणार ना. आणि हे असलं सकाळ संध्याकाळ आमच्या घरात अंधार असतो. काय म्हणतात ना, ती गुहा आहे ही घर म्हणजे आमचं. चपाती पण देते स्नोवी कॅटूला. निघले बाहेर निघले आहे का दोघ जण. आता पळत बसा यांच्या पाठीमाग आणि पकडा यांना. आता परत काय मला परवडलं नाही तुमच्या बरोबर बोलणं. आता मला यांना दोघांना पकडायला लागेल आणि घरात आणून सोडायला लागेल. हे बघा, बिस्किट खाता गेलेत. असंच ठेवलंय बिस्किट दोघांनी पण. गदडेत 1 नंबरचे. बघितलं कसे खेळतात. मला ना हे झाडू मारायचंय आता, कारण आहे ना काय झाले, कोणता मोसम म्हणतात ह्याला, कोणता ऋतू, पतझड म्हणजे पानगळीचा ऋतू चालू आहे. आता चैत्र महिन्यात पालवी फुटणार. एवढा महिना 1.5 महिना अशी दरवाज्यामध्ये झाडं असतील ना, तर हे बघा हिच्या कशी झडती झाली, पूर्ण पानं झडून गेलीत आणि असा कचरा होतोय सगळा. तर आता इकडे झाडू मारायचंय. हे डाकूंना दोघांना पकडते, घरात नेऊन सोडते, म्हणजे मी काम करायला बिनगोर झाली माझं. आणि काल म्हटलं होतं इथं सारून काढायचं, तर सारून काढणं काही झालं नाही. काल माहिती आहे ना तुम्हाला, कसं घरात राडा केला होता मनीनी एकीकडून आणि कोंबडीनी एकीकडून. मग ती साफसफाई करण्यात, त्यात मध्ये चौधरी साहेब गेलेले लग्नाला. मग धारा वगैरे माझ्याकडं, वैरण काडी गुरांची. आज येतील आता कामावरून. तर मी आता या दोघांना कोंडते आणि झाडू मारते आणि नंतर सारून काढते. तर ब्लॉग आवडला तर सोबत राहा, नाही आवडला तर निघून जा, तुमची इच्छा. आता तुम्हाला यांना पकडताना दाखवलं असतं किती फजिती करतात माझी हे, पण कॅमेरा पकडायला आपल्याकडे कोण नाही ना. ए इकडे कॅटू चल स्नोवी चल बाबू. नाही पळायचे बाबू असे नाही पळायचं. ए बच्चा असे नाही पळायची. सोना म्हणल्यावर सोनाला लय भाव चढतोय बघ, गेला पळून, आहे का. लय नाटकी करतात. संध्या माझी बोलत असते की मम्मा त्यांना बेल्ट लावून सोडत जा, बिना बेल्टचं सोडत जाऊ नको. पण आहे ना, मला बेल्ट लावायला त्यांना आवडत नाही. कशामुळे नाही आवडत, कारण ते बेल्ट आमच्याकडं कसं मुरमाड जागा आहे आमच्याकडची, अशी दगडं बारीक ही अशी पवळीची दगडं, मग कशात गुतून बसतील. मी नाही लक्ष दिलं तर तसेच अडकून राहतील, म्हणून मी त्यांना बेल्ट लावून सोडत नाही. मी रिकामं सोडते की मोकळ्या मनाने त्यांना कुठवर खेळायचं तिथवर खेळून दे. पण हे ना अशी गैरफायदा घेतात माझ्या ह्या फ्रीडमचा. हा, पकडला का नाही. पळून जाते माझ्या आधीच आहे का की नाही, दुसऱ्याला पण पकडून. मी कोण आहे माहिती का, मी संधू दीदीची मम्मा आहे. संधू दीदीची मम्मा, समजलं का. हा, पळायचं नाही लय पुढं. मला वाटलं शेरूचा आला माग, कारण शेरूला असं ह्यांना दोघांना घेतलेलं शेरूला अजिबात आवडत नाही. आता ह्याला ना कैद करते घरात, एकदम कोंडून टाकते घरामध्ये. लय आगाऊपणा करते. दिवसभर खेळते तरी मन भरत नाही. नाटकी कुणीकडचा. गरीब गो बिचारा माझे बाबू.
म्हणजे बच्चा गरीब गरीब आहे. हा जावा घरात. गेली बघा परत लाईट. ए बाहेर काय गटुडे का? खाती चपाती. अजिबात बाहेर यायचं नाही दोघांनी पण. अजिबात यायचं नाही बाहेर. ते चपातीला मुंग्या लागतील. ताटात आणून मांडते चपाती. अन्न मळ्यात ना आलेत ना, अण्णांबरोबर मळ्यात होता तो. आला आला तिथंच उभं राहिलंय गाडीजवळ. का उभं राहिलं काय माहिती. अरे देवा, अरे देवा, कुठं चाललाय? लय जाम गाठी देऊ नका, परत गाठ सुटत नाही तिची. बॅटरी चालूच आहे कॅमेऱ्याची, मी बघितलंच नाही. शेठ, ओ शेठ, ओ शेठ, आला काय मळ्यातनं झोप काढून? हा मळ्यातनं झोप काढून आला? अण्णाला राखत गेलता बाई. हा कुठे गेलेला? कुठे गेलेला तू? तू कुठे गेलेला सांग? कुठे गेलेला? तिकडे घरात नाही जायचं, घरात कॅटू आणि स्नोवीत त्यांना शोधतोय बरं का हा. कुठे गेले स्नोवी कॅटू? कुठे कॅटो स्नोवी? कुठे गेले? कुठे गेले? कुठे गेले? कुठे आहेत? कुठे आहेत रे? हा शेरू, शेरू, ए शेरू, ए शेडू, ए शेडू, ए येडा पोरा, ए येडा पोरा. शेरू आवाज दे. कॅटो स्नोवी, कॅटो आवाज दे, आवाज दे, तू दे, बोलो कॅटो, कॅटोडी. योग बाय ये कॅटोडी. कॅटोडी, कॅटो. शेरू बोलव त्यांना. ए शेरू आला आला. छी, ह्याच्यासाठी तुझा चालला होता गटाना तोंड चाटायसाठी. येडा झालाय त्यांना शोधून. मला अजून पण कॅमेऱ्याची बॅटरी बंद करायची लक्षात नाही. शेपूट कशी बळबळती. काढलं होतं अण्णांनी, मला म्हणले घेऊन जा गाया खात्यान. घेऊन जा म्हणले, म्हणलं परत म्हणत्यान काढून गवत ठेवले तरी नाही ना. टाकून बघायचं, काय खाल्लं तर खाल्लं, गार वाटेल तेवढा खात्याल, बाकीचं टाकाय. उकांड्याकडे फेकायचंच नाही म्हणून राहिलेलं इकडे फेकायचं चिपाडांवर. लाईट आली बघा, आपली लाईट लागली नाही. दिवसभर लाईट नाही आपली. मला ना चौधरी साहेबांनी सकाळी जाताना सांगितलं होतं. काल एका शेतकऱ्याने ना त्यांना हे दिलेलं, काय म्हणतात ते, कलिंगड दिलं होतं. आणि मला सकाळी जाताना सांगितलं होतं त्यांनी कलिंगड काढून घे. अहो यात पेट्रोल भरलेले बाटलीत. ह्या गाडी दिवसभर उन्हात होती, बरं पेटलं नाही. बरं पेटलं नाही ते, दिवसभर गाडी उन्हात होती. ते पेट्रोल बाबा गरमीने काय सांगावं. हे बघा कलिंगड गेला बघा त्याच्या जागेवर झोपायला.
कलिंगड दाखव म्हणतात तुला. कलिंगड म्हणते चिवळी गपचूप गपचूप आणून खाते, आपल्याला देत नाही म्हणून कलिंगड दाखव चिवळीला. आ नको म्हणते ती घेऊन येते किंवा तुम्हाला, तुम्ही नसता घरी. गवत कशाला काढून आणलं म्हणून ओरडतात. अण्णांनी काढून ठेवलं होतं, मला आवाज दिला होता घ्यायला ये म्हणून. आता फरफरा झाडू मारते बाबा, लय उशीर झालाय. गाडीवर सुटवाय मग चुलीवर खराब होत नाही, गाण लागत नाही त्याला. परमेश्वर फोन आहे मला, फोन आला म्हणा मला. बरा म्हणजे काय म्हणला, म्हणला तुम्ही होता आमच्या गावात रेशन वाटायला यायचे नाही का, मला काय झालं म्हणून, काय झालं मला नाही यायचं म्हणा तुम्ही. म्हणजे मला मी परत म्हणा म्हटलं हा म्हणजे चालते, मी ह्याला फोन केला परत राहुल्याला, मला म्हणलं राहुल्या म्हणलं परमेश्वर जास्त म्हणून मला कोण पैसे दे, मला नाही, मी नाही होत करा. मला त्याची बहीण मला तोच रस्ती दिली बाबा, एक मग तोच रस्ती बहीण दिली तिला भाऊ आहे. मला तोच रस्ती बहीण म्हणजे मग मला ओळखून गेलं मला, म्हणजे मी नागायची जास्त. तर त्याला काय करायचंय मला, तू तुम्ही भोकाचे तीन मला तरी हे बघा झाडू मारून असं कचरा पेटवून दिला. एवढं झाडायचं झालं, बाकीचं राहिले झाडायचं, तवर आले पाहुणे. आता बाकीचं सकाळी झाडते, जाऊ द्या. तुम्हाला सांगू का माझा आघोरपणा, आघोरीपणा म्हणजे आमच्या गावाकडे आघोरापणा म्हणतात त्याला. तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवते. 9 वाजलेले आणि मी कलिंगड खाल्ले आता. आणि कलिंगड खाल्ले, अर्ध कलिंगड, केवढं मोठं होतं ते कलिंगड, अर्ध मी एकटीने खाल्ले आणि अर्ध्यातलं अर्ध चौधरी साहेबांनी खाऊन, ती बाकीचं अर्ध शिल्लक राहिलेलं होतं ना ते बकरीला दिलेलं आहे. एवढं मोठं कलिंगड होतं आणि इतकं गोड होतं ना, मी जेवली नाही पण मी कलिंगड खाल्ले. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने कसा आगुरापणा केलाय. सगळं लादीवर सांडले, नाही ताट घेतलं नाही, काय मिठाची बरणी घेऊन खात बसली. दाखवत्या आता हे आहे का नाही मला डबल काम. एक ताट घेतलं असतं तर सगळं व्यवस्थित झालं असतं का नाही. मी असं कधी कधी बालिशपणा करते बरं का आणि मला आवडतं असं बालिशपणा करायला कधी कधी. काय साफ करणारी पण मीच आणि खाणारी पण मीच आहे ना म्हणून. तर चला आता ही भरून बकरी पुढं नेऊन टाकते खायला तिला. बघ शांत झाली, कोसरायला लागली, गप बसला. त्याला रागान ढकलून पुढं पळ बरं. बघ तसाच येतोय अजून पळ तुझ्या मागे. ए बघ काय रे शेरू, लाड करत नाही तुझा. मी चांगले, मी चांगले. नाही दात लागू
लागून देत ती भीती दाखवतो फक्त आपल्याला चावायची. दात जरा सुद्धा लागून देत नाही तो. संपलं का? झालं का खेळायचं? नाही झालं अजून. अजून नाही झालं. संपलं. आता ते सशांकडे जायचंय, त्याला लय वेळ झालं त्यांनी गाठ घेतलेली सशांची. मी घरात कोंडून ठेवले सशांना आणि कडी लावून घेतली. शेरू कडू बघा कसं काय डाव चालूय. किती छान खातायत दोघ जण. घरातच सोडलं आज आणून. करू दे थोडंसं घर घाण, काही फरक पडत नाही. काही त्यांची घाण नसते अशी एवढी. खाऊन पिऊनच इकडं तिकडं पसरवतील, बाकी काही नाही. दिवसभर तर बाहेर फिरून आलेले आहेत ते, आणि दिवसभर बाहेरच होते. काय त्यांची शिसू तर बाहेरच झालेली. असं काही प्रॉब्लेम नाही की शिसू घरात करतील म्हणून. राहतील आरामात आजचे दिवस घरात. काय झालंय, रोज रोज जाळीत कोंडायचं म्हटलं ना की मला असं वाटतं की त्यांना जी माझी सवय आहे ना ती मोडायला लागली, त्यांची सवय, असं मला वाटायला लागले. आणि मला खूप कंटाळा आलाय आता. पण मी म्हटलं खाऊ आणून टाकला त्यांना. कोबीची पानं, आणखीन फ्लावरची पानं, थोडी कोथिंबीर आणून टाकली अर्धी गड्डी. म्हटलं खातायत का बघावं, म्हणून आपली बसली. तर यांच्यापासून माझं मनच हटना बाजूला, म्हणून बसली यांच्याजवळ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ नुसता मोकार झालेला आहे, त्याच्यात काही तथ्यच नाहीये. पण तरी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. ही माझी जीवनशैली आणि माझा हा चॅनल जो आहे डेली लाईफवर आहे, की माझी दैनंदिन दिनचर्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आता वाजलेत रात्रीचे 11. दिसत नाही घड्याळ पण ह्याच्यात. हा हे बघा दिसते. तर आता वाजलेत रात्रीचे 11. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ छान छान येतच असतात आपल्याकडे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.